आजच्या भागात आपण पाहणार आहोत जयंतला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याला आता कळत नसतं की काय करू. अशा द्विधा मनस्थितीत तो अडकून गेलेला असतो. त्याच वेळेला आता त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात. आजींनी जर आपलं नाव सगळ्यांना सांगून टाकलं तर बापरे, मग काय करायचं. या टेन्शनमध्ये तो आधीच एका विचित्र अवस्थेत अडकून जातो. त्याच वेळेला समोर त्याच्या नेहमीप्रमाणे जसे वेगवेगळे जयंत येतात ना, तसे जयंत येतात आणि ते त्याच्यावर हसू लागतात आणि ते म्हणतात की हो हो हो, तुझा आजीवर खूपच विश्वास आहे, पण तुला माहिती आहे का, तीच आजी ना तुझ्या बायकोलाच म्हणजे जानूला तुझ्यापासून लांब केल्याशिवाय ना एकदमच शांत बसणार नाही. एवढंसुद्धा खरं आहे हां, बघ, असं देखील आता म्हणू लागतात. मग काय, तिला घरच्यांची जर साथ असेल तर कोण अडवणार आहे. कोणी देखील काही करू शकणार नाही आहे. मग तुझ्या हाताखालून तुझी जानू गेलीच म्हणून समज, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता या सगळ्यांच्या आवाजाने खूपच जास्त भीती जी आहे ती आता जयंतला वाटू लागलेली असते. कारण जयंतला कळून चुकलेलं असतं की आपल्यापासून काही झालं तरीसुद्धा आपली जानू ही स्वतःपासून लांब जायला नको आणि त्याचसाठी तो काहीही करायला तयार असतो. त्याचमुळे आता तो मनात ठरवतो की ही सगळीच जणं आपल्याला नावं ठेवत आहेत, तर आता यावर आपण काहीतरी या आजीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. नाहीतर आजीने जर सगळ्यांना खरं सांगून टाकलं तर आपलं काही खरं नाही. आपलं जे काही आहे ते सगळ्यांना समजेल याची भीती आता जयंतला वाटत असते आणि म्हणूनच जयंत या सगळ्याबद्दल बोलत असतो. दुसरीकडे जयंतला या सगळ्यांचा आवाज ऐकून ना खूपच विचित्र वाटत असतं आणि तो टेन्शनमध्ये येतो आणि तो रडू लागतो. कारण सगळीच जण येऊन हे ना त्याला खूपच जास्त असा त्रास देत असतात. चारही बाजूंनी त्यांनी आता त्याला वेडं ठरवून टाकलेलं असतं. दुसरीकडे वँकी आणि त्याचसोबत आरतीची आई या दोघंही जण रस्त्यावरून चालत असतात. वँकीच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात. कारण जे काही आरतीची आई बोलते त्याकडे बिलकुलही आता वँकीचं लक्ष नसतं. ते आता त्याच्यासोबत असलेल्या आईला कळतं. ती सुद्धा म्हणत असते की काय रे वँकी, तुझं लक्ष कुठे, काय झालं आहे तुला सध्या. आणि असं विचारल्यावर वँकी म्हणतो काही नाही, जस्ट असंच. काही झालं आहे का. आणि त्याच वेळेला आता मागून ना एक गाडी येत असते. मिनी ट्रक म्हणतात ना, अगदी तसंच. आणि त्याच वेळेला नेमकी आरतीच्या आईला दिसत नसतं, पण त्या गाडीचा आवाज मात्र तिला ऐकू येतो आणि ती वँकीला लांब करते. आणि मग वँकीला म्हणते अरे वँकी, तुझं चाललंय काय, म्हणजे मला कळतच नाही आहे, तुला काय दिसतंय. बघ, आता समोरून गाडी येणार होती आणि तू कसले विचार करत बसलाय, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त भीती जी आहे तिथे असणाऱ्या आरतीला वाटू लागते. आरती तिथे येते. आरतीला आता वँकी सांगू लागतो की माझा ना उजवा डोळा खूप फडफडतोय. त्यावर आई म्हणजेच आरतीची आई जी आहे ना ती म्हणते की पुरुषांचा उजवा डोळा फडफडलेला चांगला नसतो, काहीतरी वाईट घडणार आहे. त्याच वेळेला आरती म्हणते की वाईट वाईट तर ऑलरेडी घडलेलं आहे, त्यात काय नवीन. मग काय, काय वाईट घडलेलं आहे, असा देखील विचार जो आहे तो आता सुरू असतो. एवढ्यातच आरती बोलते वाईट घडणार नाही आहे, ऑलरेडी घडून गेलेला आहे. म्हणजे कशाबद्दल आरती बोलतेस. त्याच वेळेला जो काही प्रकार घडला आहे ना त्याबद्दल बोलण्यात येतं. म्हणजेच आरती सांगते की हरीश भाऊजी आणि त्याचसोबत सिंचना हे दोघंही जण घर सोडून गेलेले आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा आता आरती सांगू लागते ना तेव्हा मात्र वँकीला धक्का बसतो. दुसरीकडे आता वँकीला हरीश आणि सिंचना हे घर जावई झालेले आहे देखील आता आरती सांगू लागते. आणि ज्या वेळेला आरती या सगळ्याबद्दल बोलते ना तेव्हा मात्र मोठाच धक्का इथे असणाऱ्या या वँकीला बसलेला असतो. वँकी म्हणत असतो की एवढं सगळं झालं मग आईबाबांना टेन्शन तर खूपच आलेलं असणार आहे. तर वँकीला आता ती समजावते आईबाबांचं टेन्शन घेऊ नको, मी आईबाबांना समजावलं आहे, म्हणूनच तर मला इथे वाईट वाटत असेल का, असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. दुसरीकडे आता श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघंही जण गाडीने जात असतात. त्याच वेळेला श्रीनिवास यांनी जानूच्या घरापाशी
घराबाहेरच आता लक्ष्मीला सोडलेलं असतं. लक्ष्मीला ते म्हणतात की आता तू जा, मी नंतर कधीतरी येईन तुला मला भेटायला. त्यावर लक्ष्मी म्हणते की अहो इथपर्यंत बाहेर आलेला आहात तर चला ना घरी. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या जानूला वाईट वाटेल, सोबत आई आहेत, चला आतमध्ये. त्यावर श्रीनिवास यायला तयार होतात. पण दुसरीकडे मात्र लक्ष्मी ती सांगत असते की प्लीज हां, पण याबद्दल आहे ना कोणालाही बोलू नका. हरीश आणि सिंचनाचं प्रकरण घरी सांगू नका, नाहीतर आईंना पुन्हा टेन्शन येऊ शकतं. हे सुद्धा आता लक्ष्मी श्रीनिवास यांना म्हणते. श्रीनिवास म्हणतात की नाही नाही, या प्रकरणाबद्दल मी काहीच बोलणार नाही. आता दोघंही जण गाडीतून उतरतात. दुसरीकडे मात्र आजी हॉलमध्ये निवांत झोपलेली असते. आजी जेव्हा निवांत झोपते ना तेव्हा मात्र आता तिथे जयंतला आयती संधी मिळते. जयंत ठरवतो की आजीचा काटा काढायचा. त्यासाठी त्याने आता एक मोठी भक्कम अशी उशी घेतलेली असते आणि ती उशी तो आता आजीच्या तोंडावर दाबून टाकतो. आजीला मारून टाकायचा त्याचा हा प्रयत्न असतो. तो पूर्णपणे तिच्या तोंडावर ती उशी दाबतो. तिला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे आता आजीला एकदमच तिची शुद्ध हरपते. आजीचा हात एका झटक्यात खाली पडल्यामुळे आता तो खूप जास्त घाबरतो आणि त्याला आता कळतं की रागाच्या भरात आपण हे सगळं काय करून बसलेलो आहोत. तो खूपच टेन्शनमध्ये येतो आणि तो आता इकडे तिकडे पाहू लागतो. त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण खूप मोठी चूक केलेली आहे. आपण आईला असं मारून काही चुकीचं तर केलेलं नाही ना. त्याच वेळेला तो आजीला उठवायचा प्रयत्न करतो, पण आजी आता हलतही नसते. आता त्याने मारलेलं तर असतं पण तो घाबरतही असतो. त्याने आता आजीला उचलून घेतलेलं असतं आणि तातडीने तिला आता हॉस्पिटलमध्ये तो घेऊन चाललेला असतो. कारण मारून तर त्याचं झालेलं असतं, पण एकीकडे तो घाबरतसुद्धा असतो की त्याच्या हातून खून वगैरे तर झाला की काय, अशी भीती त्याला वाटत असते. तर दुसरीकडे जयंत आजीला हातात धरतो आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणून बाहेर पडतो. दार तर आता उघडच असतं ना, तसा काही तो लगेचच आजीला घेऊन घराबाहेर जायला निघत असतो. घराबाहेर पडल्यावर तिकडनं लक्ष्मी आणि श्रीनिवास तर येतच असतात. आजीला असं जयंतच्या हातात बघून लक्ष्मी आणि श्रीनिवास घाबरतात आणि आईंना काय झालं आहे हा प्रश्न जयंतला करू लागतात. जयंत म्हणतो की मलाही माहीत नाही, मी बेडरूममध्ये होतो आणि हॉलमध्येही पाहिलं, म्हणूनच मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो. दुसरीकडे मात्र आता भावना ही खूप जास्त विचारांमध्ये असते. त्याच वेळेला सिद्धू भावनाला समजावत असतो आणि तो भावनाला शांत करत असतो. दुसरीकडे आता भावनाच्या मनामध्ये तेच लक्ष्मीने हरीशला जे काही बोललेलं असतं ते सगळे शब्द आठवत असतात आणि ह्या सगळ्यांमुळे सिंचना आणि हरीशच्या नात्यावर, त्याचसोबत आपल्या घरातसुद्धा किती वाद होत आहेत ना, हेच तिच्या डोक्यात सुरू असतं. तर दुसरीकडे मात्र सिद्धू जो आहे तो तिला सांभाळत असतो. तिला म्हणत असतो की नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आणि मी ओळखतो ना सिंचनाताईला, तिच्या मनात इतके दिवस राग नाही चालला. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर घडतील. असं देखील आता सिद्धू जो आहे तो भावनाला बोलू लागतो. त्यावर भावनाला सुद्धा कळतं की नाही, सिद्धू बोलतोय ते एकदम बरोबर आहे. म्हणजेच काय तर आपण जो काही विचार केला होता तो तसाच विचार सिद्धूही करतोय आणि सिद्धू आपल्याला इतका सपोर्ट करतोय कारण भावनाला ना लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची खूपच जास्त काळजी वाटत असते आणि त्यामुळेच आता ती लक्ष्मी आणि श्रीनिवासबद्दलच आता सिद्धूकडे बोलत असते. तर सिद्धू म्हणत असतो की मी काकूंशी बोललो आहे, काकूंना मी टेन्शन फ्री केलेलं आहे, तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, असं देखील तो आता म्हणत असतो. तितक्यातच ना भावनाचा फोन वाजतो. भावनाचा फोन वाजल्याबरोबर सिद्धू भावनाला सांगतो की वीणा वहिनींचा फोन आहे. वीणा वहिनीचा फोन आहे म्हटल्यावर आता भावना खूपच जास्त खुश होते. तिला कळतं की घरातून माझी आठवण आली असेल म्हणून वीणा वहिनीने फोन केला असेल. मग आता भावना तो फोन रिसीव करते. तर वीणाने आता फोन करून भावनाला आजीबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणजेच काय तर आजी अचानक अशी बेशुद्ध पडली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. ही गोष्ट वीणाकडूनच आता भावनाला कळलेली असते. त्यामुळे आता भावनाला खूपच जास्त टेन्शन येतं. भावना आता म्हणते काय
काय झालं आहे नेमकं. पाहुणा आणि सिद्धू फोन ठेवून लगेचच जायला निघतात. दुसरीकडे जानू आता घरी आलेली असते. घरी येते. आता ती पासवर्ड वगैरे टाकून घर ओपन करते. तेवढ्यातच तिथं आरती आलेली असते आणि आरतीला जानूसोबत बोलायचं असतं. आरतीला ना सगळ्या गोष्टी माहिती असतात की ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे, म्हणजेच जो काही आता सडनली अपघात झालेला आहे असंच म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळेच आता आजीबद्दल ती खरं तर सांगण्यासाठी आलेली असते. पण ती म्हणते की अगं तू इथे कशी. जानू तिला विचारते. आरती म्हणते की सहज आली, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. इथेच बाहेर बोलत थांबण्यापेक्षा आपण आतमध्ये जाऊन बोलूया, असं म्हणून ती तिला आतमध्ये घेऊन जाते. तिकडे आता बँकी, श्रीनिवास, लक्ष्मी आणि त्यासोबत जयंत हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन पोचलेले असतात. आणि जेव्हा ते घेऊन जातात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी खूपच जास्त रडत असते. आणि जेव्हा लक्ष्मी रडत असते तेव्हा हरीशही तिथे आलेला असतो. सगळ्यांनाच आता आजीची खूपच जास्त काळजी वाटत असते. आजी कधी बरी होईल याची टेन्शन, याचं सगळ्यांनाच काळजी वाटत असते आणि टेन्शनसुद्धा आलेलं असतं. दुसरीकडे आता बँकी म्हणत असतो की हे सगळं कसं काय झालं, या सगळ्या गोष्टी अचानक कशा काय घडल्या. त्यावर लक्ष्मी बँकीला शांत करत असते. तर तिथे आता डॉक्टरही आलेली असतात. डॉक्टर म्हणतात की होईल, ह्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल, आधी ह्यांना चेक करावं लागेल नेमकं काय झालं आहे ते. आणि त्याच वेळेला आता ते सगळ्यांनाही सांगतात की तुम्ही शांत राहा, इथे काहीच गोंधळ करू नका, आम्ही आधी चेक करतो आजीला नेमकं काय झालं आहे, आमची आई बरी तर होईल ना, असा प्रश्न लक्ष्मीला पडलेला असतो. त्यावर डॉक्टर सांगतात की आम्ही ट्राय करतो, नेमकं काय झालं आहे ते बघतोय. तर दुसरीकडे मात्र त्यांची नाडी तर सुरू आहे हे देखील आता जयंतला माहिती असतं. म्हणूनच तर जयंतनी तातडीने हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलेलं असतं. पण हे सगळं कसं काय घडलं हा प्रश्न देखील पडलेला असतानाच बँकी देखील त्याला म्हणत असतो. तर बँकीला तो म्हणतो की मी घरात होतो, जानू बाहेर गेली होती आणि आई तुम्हाला तर माहिती आहे ना, मी नेहमीप्रमाणेच जेवण वाढण्यासाठी म्हणून गेलो आणि बघत होतो तर अचानकपणे बेडवर झोपलेल्या मला आई दिसल्या आणि त्यामुळेच मला खूपच जास्त मी घाबरलो आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतच होतो तेव्हा तुम्हीही मला दिसलातच ना. तर आता भावना आणि सिद्धू देखील आलेले असतात आणि आता आजीची अवस्था एकदमच क्रिटिकल आहे हे ऐकूनच खरं तर भावनाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सिद्धू बोलत असतो की तुम्ही काळजी करू नका, आपली आजी ना एकदम ठणठणीत बरी होणार आहे, मला यावर पूर्णपणे विश्वास आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना आधार देत असतो. पण या सगळ्या गोष्टी अशा अचानक घडल्या ना, त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं, कळत नसतं की काय करावं. दुसरीकडे वीणा आणि संतोष हे देखील धावत पळत हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. संतोष हॉस्पिटल बघतो आणि तो म्हणतो बापरे, एवढं मोठं हॉस्पिटल. तसंही आजीची जाण्याची वेळ जवळ आली आहे तरीसुद्धा यांची फॅड काही कमी होत नाही, एवढं मोठं हॉस्पिटल घ्यायची काय गरज होती ना. तर ना खरंच कळत नाही, असं आता संतोष एकटाच बडबडत बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता वीणालासुद्धा खूपच आजीची काळजी वाटत असते. डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर आता सांगू लागतात की त्यांना ना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे हा त्रास झालेला आहे. म्हणजेच काही तुमच्या घरात अशा काही गोष्टी आहेत का की त्याने तिला त्रास होऊ शकतो, त्यांचा जीव ना असा घुसमटला, त्यांना ऑक्सिजन कमी पुरलं आणि त्यामुळेच त्यांना हा सगळा त्रास झालेला आहे सफोकेशनचा. तर इकडे मात्र सफोकेशन होण्यासारखं जयंतच्या खोलीत तर काहीच नाही आहे, कारण तर जयंतची रूम चांगलीच हवेशीर आहे हे सुद्धा आता आईबापांना माहिती असतं. मग असं कसं काय घडू शकतं हा प्रश्न देखील त्यांना पडलेला असतो. आणि म्हणूनच ते आता म्हणत असतात की नाही, काहीतरी वेगळं असू शकतं. पण आता जयंत म्हणतो की प्लीज लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. पण आता डॉक्टर जे आहेत ते सांगू लागतात की तुम्हाला ना खरं तर ना या सगळ्यासाठी पैसे भरावे लागतील, कारण आधी तुम्हाला काही ॲडव्हान्स अमाऊंट तर पे करावी लागेल. तर ॲडव्हान्स अमाऊंट किती आहे साधारण, तर डॉक्टर सांगतात की तुम्हाला आधी 1,00,000 रुपये तरी पे करावे लागतील ॲडव्हान्स अमाऊंट म्हणून. मग आता सगळ्यांनाच धक्का बसतो 1,00,000 रुपये ऐकूनच. पण आता हे ॲडव्हान्स भरल्याशिवाय ऑपरेशनला देखील सुरुवात होणार नसते. आणि म्हणूनच आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं, म्हणजेच पैसे तर भरावे लागणार आहेत. तर दुसरीकडे 1,00,000 रुपये भरायचे म्हटलं की इकडे असणाऱ्या
संतोषला टेन्शन येतं. संतोषने आता लगेचच आपला फोन कानाला लावलेला असतो, जेणेकरून काय त्याला असंच दाखवायचं आहे ना की मी फोनवर बोलतोय, मला तुम्ही पैशाबद्दल काही म्हणून विचारू नका, असंच त्याचंही म्हणणं असतं. तर दुसरीकडे मात्र डॉक्टर म्हणतात की तुम्ही हा फॉर्म सबमिट करा, 1,00,000 भरा, मग आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया. दुसरीकडे आता संपतराव हे आमदार झालेले असतात. त्यासाठी काही इतर गावातली लोक म्हणजे जी आहेत ती तिथे आलेली असतात आणि संपतरावांच्या नावाच्या जोरजोरात घोषणा करत असतात. संपतरावांनी छोटंसं असं घरातच हे सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं असतं. त्याच वेळेला समोर अधिराज येऊन माईकवर बोलत असतो की आज कित्येक वर्षानंतर माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं ना ते सत्यात उतरलं आहे आणि त्याचसोबत एक अँकरसुद्धा बोलवलेला असतो आणि तो सुद्धा संपतरावांचं कौतुक करत असतो. आणि त्यानंतर मात्र संपतरावांना अगदी हवेत उडल्यागत होत होतं, कारण संपतरावांच्या नावाच्या घोषणाच्या जोरजोरात होत होत्या. पण संपतराव जे आहेत ना ते निवडून आलेले होते ते फक्त सिद्धूमुळे, कारण सिद्धूने जी काही कामगिरी आतापर्यंत केली होती त्या कामगिरीमुळेच संपतरावांना आज आमदारकीचं पद मिळालेलं होतं. पण त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नसतं. ते उलट त्याबद्दल काहीही चर्चाही करत नाही. त्यांना सिद्धूबद्दल तर नेहमीच चुकीचं वाटत असतं. त्यांनी आता स्वार्थापोटी स्वतःचा तर डाव साधलेला असतो. त्यांना आता सिद्धूची गरजही नसते. दुसरीकडे ही आजी ही निर्लज्जम सदासुखी म्हणायला हरकत नाही, कारण आजी ही आता म्हणत असते की माझ्या मुलाचं स्वप्न होतं आणि साक्षात ते स्वप्न पूर्ण झालंय, याचा मला खूप आनंद आहे. माझा संपतराव जो आहे तो आता आमदार झालेला आहे आणि आम्ही ठरवले जेवढी ही रक्कम येईल ना ती सगळी रक्कम आम्ही तुम्हा लोकांमध्ये वाटणार आहोत आणि काही रक्कम दानमधून सुद्धा मंदिरात आणि काही ठिकाणी देणार आहोत, असं देखील म्हटलं जात असतं. दुसरीकडे आरती ही आता जानूला समजावत असते आणि आरती जानूला म्हणत असते की जानू, आपल्या आजीसोबत असं सगळं घडलं, पण जानूला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. जानू म्हणत असते की हे सगळं काही कसं घडू शकतं, म्हणजेच आपल्या आजीला कोणताही आजार नाही, ना बीपीची गोळी ना शुगर, कधीच तिने असंही म्हटलं नाही की तिच्या छातीत दुखते, मग अचानक आजी बेशुद्ध पडली, हे सगळं कसं झालं. नाही माझी आजी मला अशी सोडून जायला नको होती, कारण आहे ना मला असं वाटतं ना की माझ्या बाळाला बघून आजीनं नंतर काय ते बघावं, पण आता नको आजीने असं करायला नको आहे, असा देखील विचार जो आहे ना तो आता इथे असणारी जानू करत असते. आणि जानू या सगळ्याबद्दल आरतीला सांगत असते. आरती देखील जानूला सावरते आणि म्हणत असते की नका इतका विचार करू, सगळं काही ठीक होईल, थोडा वेळ द्या, सगळ्या गोष्टी नीट पार पडतील, फक्त थोडा वेळ दिला ना की सगळं सोयीस्कर होईल, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण आता माझ्या बाळाला सुद्धा आजीला पाहायचं होतं ना, मग आजी इतक्या लवकर हे असं सगळं सोडून मला का चालली आहे. पण दुसरीकडे आता आरती समजावते आणि आरती म्हणते की प्लीज असं बोलू नका तुम्ही ताई, तुम्हाला माहिती आहे का काय होऊ शकतं, ते विचित्र घटना घडू शकतात. म्हणजेच बघा, तुम्ही जे काही बोलताय ना ते पोटात असलेलं बाळ हे ऐकत असतं आणि जेव्हा ते बाळ ऐकेल ना तेव्हा त्यावर खूपच जास्त परिणाम होतील. आणि म्हणूनच मला असं वाटतंय ना की तुम्ही या सगळ्याबद्दल नका बोलू, नाहीतर या सगळ्याचा त्रास बाळाला होईल. तुम्ही प्लीज ऐकाल ना माझं, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती आता सांगते ना तेव्हा मात्र आता आरतीचं म्हणणं जे आहे ते सुद्धा आता जानूला पटत असतं. आरती सांगत असते की तू एक काम कर, जरा ना शांत झोप, म्हणजे कसं तुला बरं वाटेल, असं देखील ती म्हणत असते आणि तिला शांत झोपण्यास सांगते. जेव्हा ती तिला शांत झोपायला सांगते ना तेव्हा मात्र आता जानूला या सगळ्या गोष्टी आठवतात. आजीला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता, आजीने याआधी आपल्याला का बरं सांगितलं नाही, आजीने स्वतःला किती त्रास करून घेतला हे सुद्धा जानूच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच जानू या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेत असते. पण आरती तिला म्हणते की नाही जानूताई, तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि ती तिच्यासोबत तिथेच बेडरूममध्ये बसलेली असते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर बाहेर आल्यानंतर आता सांगू लागतात की तुम्ही प्रोसिजर केली आहे का, म्हणजेच पैसे वगैरे भरलेत का, तर लवकर प्रोसेस करा. आणि मला काय म्हणायचं होतं,
मला असं वाटतंय ना की तुमच्या पेशंटसोबत ना काहीतरी चुकीचं झालेलं आहे. म्हणजे कोणीतरी त्यांना मारायचा प्रयत्न केला आहे का? मला तरी असंच वाटतंय. कारण ना खूप त्यांची अवस्था क्रिटिकल आहे आणि ह्याला वळण क्रिमिनलचं सुद्धा जाऊ शकतो असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे जयंत खूप जास्त घाबरलेला असतो. त्याला असं वाटत असतं की काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर जर आजी शुद्धीवर आली तर आपलं काही खरं नाही. म्हणजेच आपलं काय होईल अशी भीती वाटत असते. त्यातच बँकी आता त्याला आधार देत असतो. तर आता जयंत बाबांकडे जातो आणि बाबांना म्हणतो की मी आजीच्या ऑपरेशनचा खर्च करणार आहे. मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. कारण आजीसोबत जी काही घटना झाली ती माझ्या घरात झाली ना, मग मी करेन हा सगळा खर्च, असं बोलून तो पुढे आलेला असतो. दुसरीकडे सिद्धूही आता मोठेपणा दाखवतच म्हणत असतो की बाबा मीही माझ्या काही ओळखी काढून तुमच्या पैशांची नक्कीच व्यवस्था करेन, तुम्ही काळजी करू नका. पण आजी आपल्या लवकरात लवकर बऱ्या व्हायला हव्यात एवढंच मलाही वाटतं. तर आता श्रीनिवास म्हणतात की नाही नाही नको, तुम्ही इतकं बोललात ना तेच माझ्यासाठी खूप जास्त झालं. तुम्ही नका मला ह्या सगळ्या गोष्टी सांगू. कारण आहे ना माझ्याकडे पैसे आहेत. तसंही तुम्हाला माहिती आहे ना मी पैसे ठेवले आहेत. कुठे? तर माझे जे फंडातले पैसे आहेत ना ते तर मी माझ्या आईसाठी खर्च करू शकतो ना, आणि त्याचसाठी ते पैसे मी खर्च करणार आहे. तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे आता लक्ष्मीसुद्धा म्हणत असते की हो, आईंसाठी कितीही पैसा खर्च करण्याची तयारी आहे, फक्त आईना लवकरात लवकर बऱ्या व्हायला हव्यात. दुसरीकडे बीना ही सुद्धा आता देवाकडे प्रार्थना करत असते की आजीची जी काही कंडिशन आहे त्यातून आजी लवकरात लवकर बाहेर पडायला हवी. इकडे मात्र आता घरात गाडे पाटलांच्या जे काही मोर्चे बिरचे काही सुरू असतं त्यातच आता अचानकपणे फोन आलेला असतो. तो म्हणजे निलांबरीचा फोन वाजतो तर हरीशचा कॉल आलेला असतो. हरीश हॉस्पिटलमध्ये असतो ना, तर त्याने निलांबरीला कॉल करून सांगितलेलं असतं की प्लीज सिंचनाला हॉस्पिटलमध्ये यायला सांगता का, कारण सगळीजणं हॉस्पिटलमध्ये आलेली आहेत. आजीची अवस्था खूपच क्रिटिकल आहे. प्लीज तुम्ही तिला पाठवाल का? मी तिला कॉल करत होतो पण ती रिसीव करत नाही आहे. मी सांगते ती ना त्यांच्या रूममध्ये आहे असं निलांबरी आता खोटं आता हरीशला सांगू लागते. आणि त्यानंतर आता ती फोन ठेवते. निलांबरीला खूपच जास्त आनंद होत असतो की तिला आता ही खबर मिळालेली असते. आजी म्हणतात की काय झालं, कशाला तिच्या नवऱ्यानं तुला फोन केला होता? त्यावर आता आजीला सांगू लागते की काय आहे ना की मुद्दामूनच त्यानं केला होता. काय आहे ना त्याची आजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याला बघायला आपल्या सिंचनाला बोलवतोय. तर हा निरोप ना काही द्यायची गरज नाही आहे. बसू दे बोंबलत त्या दैवी कुटुंबाला. काय तर त्या आजीचं एवढं मोठं राहू दे, आपल्या मुलीला इथंच राहू दे, काही सांगायचं नाही आहे तिला. जाऊ दे, त्याला काय करायचं आहे ना त्या हरीशला करू दे, त्या दैवी कुटुंबाला घेऊन बसू दे, आपल्याला काही फरक पडतोय असं आता ह्या आजीचं म्हणणं असतं. खरंच नाही, आजी ना लई म्हणजे लई पाताळयंत्री दाखवलेली आहे. तर दुसरीकडे मात्र निलांबरीला या सगळ्याचा आनंद होतो. तर हॉस्पिटलमध्ये जे आहे ते आता डॉक्टर म्हणत असतात की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. आम्ही ऑपरेशनलाही सुरुवात करू, फक्त तुम्ही प्रोसिजर करा पूर्ण. त्याच वेळेला आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. एक एक करून आता सगळ्यांना श्रीनिवास सांगत असतात की तुम्ही घरी जा, तुम्ही जास्त वेळ इथे थांबू नका, कारण सगळेजण हॉस्पिटलमध्ये थांबले तर उगाच त्या सगळ्यांचा तुम्ही अडकून बसाल, आम्ही आहोत ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ही केस जरा वेगळी आहे, क्रिमिनलसुद्धा असू शकते, पण आमच्या ज्या सासूबाई आहेत त्या असं होणं शक्यच नाही. म्हणजेच ना आमच्या जावयांच्या घरी त्या होत्या आणि आमचे जावई खरंच देव माणूस आहेत. खरं तर आईंना अचानकपणे असं बेशुद्ध पडलेलं बघितलं ना तेव्हा तेच तर हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आलेत. मग असं कसं होऊ शकतं? नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय, असं काही झालेलं नाही आहे, असं देखील आता श्रीनिवास आणि लक्ष्मी डॉक्टरांना सांगू लागतात. जयंत आता घाबरलेला असतो, कारण शेवटी डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांना कळत असतं ह्या गोष्टी, आणि म्हणूनच डॉक्टरांनी ठामपणे सांगितलेलं असतं की कोणीतरी यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे मात्र आता सुपर्णा आणि रवी यांचा सीन दाखवण्यात येतो. सुपर्णाला आता कळून चुकलेलं असतं की जी काही श्रीकांतची केस आहे ती रिओपन करण्याचं काम आता भावना करत आहे. म्हणूनच आता सुपर्णा खूप चिडलेली असते. सुपर्णा म्हणत असते की आता कोणाला हे सगळं करणारी एवढे दिवस काय झोपली होती का?
पण नाही मी आहे ना, ही सुपर्णाच माझ्या दादाची केस ओपन करणार. कारण मी इतके दिवस शांत बसली होती, पण आता ही केस मला ओपन करावीच लागणार. तेव्हा रवी म्हणतो की काय गरज आहे हे सगळं करायची, आपल्याला काय घेणं देणं आहे, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण मिळवतोच ना. पण दुसरीकडे मात्र आता सुपर्णा जी आहे ती म्हणत असते, जरी सगळ्या गोष्टी हातात मिळाल्या तरीसुद्धा मी त्या भावनाला माझ्या भावाची केस रिओपन करू देणार नाही. त्याआधी मीच प्रयत्न करणार आहे की हे सगळं कोणी केलंय ते. पण दुसरीकडे मात्र आता रवी जो आहे तो म्हणत असतो की संपतराव ही केस कधी बंद होतात याचा विचार करतात आणि ही केस रिओपन करण्याचा प्रयत्न करते, याबद्दल बोलायलाच हवं. तर तो इकडे असणाऱ्या या सुपर्णाला सुद्धा समजवत असतो, पण सुपर्णा ऐकत नसते. तर रवी तिला म्हणतो की आनंदीवर जी प्रॉपर्टी आहे त्यावर सुद्धा भावनाला कोणताही अधिकार हक्क मिळवू द्यायचा नाही. कारण तुला तर माहिती आहे ना, हे सगळं ती प्रॉपर्टीसाठी करते आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकताना सुपर्णा तेव्हा म्हणते की नाही, त्या भावनाला तर मी काहीच मिळू देणार नाही आहे. दुसरीकडे मात्र आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, माझाच गैरसमज झाला असेल, पण मी ट्रीटमेंटला सुरू करतो, प्लीज तुम्ही गर्दी जास्त करू नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यावर आता इकडे सगळेच जण असतात, एकेकाला पाठवलं जातं. तर जे बँकी असतो, जयंत असतो आणि त्याचसोबत आता श्रीनिवास आणि लक्ष्मी तिथेच असतात. तर जयंतला विचार येत असतो की जेव्हा कधी या शुद्धीवर आल्या आणि ह्यांनी माझ्या आधी या लक्ष्मी आणि श्रीनिवासला माझ्याबद्दल सगळं सांगून टाकलं तर माझं काय होईल, असे विचार तर जयंतच्या मनात येत असतात. जयंत आता खूपच जास्त घाबरलेला असतो, त्याला कळत नसतं की नेमकं आता आपण काय करायला हवं. तर डॉक्टर सांगतात की आपण उद्याच त्यांचं ऑपरेशन करणार आहोत, कारण आता ह्या सगळ्या गोष्टी लगेच करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण थोडा वेळ देऊया आणि लवकरच त्यांचं ऑपरेशनही करून घेऊया असं देखील ते सांगू लागतात. तर आता जयंत जो आहे तो मात्र सांगू लागतो की आई बाबा तुम्ही घरी जा, आम्ही आहोतच ना, आम्ही सांभाळू ना, असं देखील आता तो म्हणत असतो. पण दुसरीकडे मात्र आता आईबाबा म्हणतात की नाही, आम्ही आहोत, आम्ही बघतो. पण जयंत त्यांना समजावतो. जयंत म्हणतो की नाही आई बाबा, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे तुम्हाला खूप काही वाटत असेल, पण टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी करेन इथलं हँडल. तर दुसरीकडे बँकीसुद्धा हॉस्पिटलमध्ये थांबायला तयार असतो. बँकीलासुद्धा आजीबद्दल खूपच काळजी वाटत असते आणि म्हणूनच बँकीही म्हणतो की नाही, काही झालं ना तरीसुद्धा मी इथून जाणार नाही. आजीसाठी मला आजी खूपच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच मला थांबायचं आहे असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल तो सांगतो ना, तेव्हा मात्र आता जयंतला राग येतो. जयंतला फक्त एकट्याला थांबायचं होतं, त्याला बँकेला ठेवायचं नव्हतं. पण आता बँकेही थांबायला तयार असतो, म्हणूनच आता जयंतला खूपच जास्त राग येऊ लागतो. आता त्याला खरं तर बँकेचा राग येत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की बँकेने थांबायला नको. पण बँकेने अचानकपणे थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळ्याच गोष्टी आता वेगळ्या घडत असतात. तर दुसरीकडे मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास तिकडनं जायचं ठरवतात. पण आता आई कशा होतील, बऱ्या होतील ना, याबद्दल त्यांना टेन्शन असतंच. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.